नमस्कार, दिलखुलास मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे लॉटरी। हल्लीचं युग झटपट पैसा कमावण्याचं आहे। फारसे कष्ट न करता भरपूर पैसा मिळाला तर प्रत्येकालाच हवा असतो। कुणाला गाडी घ्यायची असते, कुणाला परदेशवारी करायची असते, तर कुणाला आणखीन काही। अशा वेळेला झटपट पैसा कमावण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे लॉटरी। लॉटरीचं एखादं तिकीट घेऊन आपलं नशीब आजमावसं प्रत्येकाला वाटत असतं। कित्येक जण अगदी नियमितपणे तिकीट घेतात, परंतु नशीब काही त्यांच्यावरती प्रसन्न होत नाही। तर काही जण गंमत म्हणून एखाद्या वेळेला तिकीट घेतात आणि त्यांचं नशीब मात्र खुलतं, त्यांना बक्षीस मिळतं। पण अनेकदा लॉटरी लागूनही बक्षिसाची रक्कम त्यांना मिळू शकत नाही। कधी तिकीट बोगस असतं, तर कधी नंबराची अफरातफर। लॉटरी म्हणजे खरं तर एक प्रकारचा जुगारच, पण महाराष्ट्रात राज्य सरकारतर्फेच लॉटरी चालवली जाते। लॉटरीचा हा व्यवसाय कसा चालतो याच विषयी आज आपण दिलखुलासमध्ये चर्चा करणार आहोत। यासाठी आपल्या इथे आलेले आहेत महाराष्ट्र राज्याच्या वित्त विभागाच्या अल्पबचत व राज्य लॉटरीचे उपसचिव मनोहर गोखले, महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता युनियनचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे, छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब कुटे पाटील, मुंबई उच्च न्यायालयातील वकील ॲडव्होकेट गणेश अय्यर। चला तर मग चर्चेला सुरुवात करूया। आता मी जसं म्हटलं तसं भगवान देता है तो छप्पर फाडके देता है। आपल्याला सगळ्यांना ही म्हण माहिती आहे आणि असं छप्पर फाडके आपल्याला पैसे हवे असले की आपली पावलं वळतात ती अशा लॉटरी विक्रेत्यांकडे। आपण गोखले साहेबांना हा प्रश्न विचारूया की हे जे मी आता लॉटरी म्हणते, ही लॉटरीची सुरुवात प्रथम कुठे झाली आणि महाराष्ट्रामध्ये लॉटरी कधीपासून सुरू झाली? लॉटरी हा शब्द डच लॉटरीये या फ्रेंच लॉटरीजे यावरून आलेला आहे आणि जगभरामध्ये लॉटरी दुसऱ्या तिसऱ्या शतकापासून खेळली जाते। पण अमेरिकेमध्ये 12व्या शतकात त्यावरती बंदी आणली गेली आणि ती 1945 सालापर्यंत सुरू होती बंदी। आताच आपण म्हणालात की बंदी आणली गेली, तर ती बंदी का आणली गेली होती? कारण हा नशिबाचा खेळ आहे आणि जुगार एक प्रकारचा आहे असे बऱ्याच अमेरिकेतल्या जनतेचं मत होतं। त्यामुळे त्या लोकांच्या मागणीनुसार त्यावरती बंदी आणली। महाराष्ट्रामध्ये 1967-68 साली मटका खेळला जायचा आणि त्यामध्ये राज्यातील गोरगरीब जनतेचा पैसा नाहक गुंतवला जायचा आणि वाया जायचा। हा पैसा राज्याच्या विकास कामांकरता वळवावा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांनी 12 एप्रिल 1969 साली गजलक्ष्मी या नावाने महाराष्ट्र राज्य लॉटरीची सुरुवात केली। आता त्यांनी सांगितलं मोरे साहेब की कुठेतरी हा एक गॅमलिंगचा प्रकार आहे आणि तो गॅमलिंगचा प्रकार थांबून किंवा मटका हा हे जे आहे आणि तो मटका बंद झाल्यानंतर कुठेतरी एक रजिस्टर्ड गॅमलिंग मिळावं म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाने हे निर्माण केलं का? कारण की त्यातनं बराचसा रेव्हेन्यू हा सुद्धा गव्हर्नमेंटला जातो। उद्देश तसाच नाही। मुळात सरकारने जी राज्य लॉटरी सुरू केली कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांनी, तिथं धोरण एकच होतं की शासनाकडे इतर अनेक खाती अशी आहेत तिथून सरकारला त्या प्रकारे तेवढा महसूल मिळत नाहीये। मग ह्याची तडजोड करण्यासाठी शासनाने एक तर रोजगार, पण त्यावेळेपासून आजपर्यंत ती समस्या कायम आहे। मग त्याच्यावर उपाययोजना म्हणून सरकारने महसूल मिळवण्याचं धोरण आणि रोजगारही लोकांना मिळाला पाहिजे म्हणून लॉटरीची निर्मिती केली। नानासाहेब हे म्हणाले की कुठेतरी लोकांना रोजगार मिळावा आणि राज्य शासनाकडे पण याचा महसूल कलेक्ट व्हावा या कुठल्या तरी धोरणातून या लॉटरीची स्थापना झाली। परंतु आज आपण बघतो तसं नॉट ओन्ली महाराष्ट्र राज्य लॉटरी परंतु महाराष्ट्रामध्ये इतर अनेक देशांच्या लॉटरीज पण आपण इथे ऍट द सेम टाइम चालू असताना बघतो। मग याचा कुठेतरी आपल्याला आपल्या मराठी माणसाला, महाराष्ट्रातल्या माणसाला त्याचा कुठेतरी धक्का पोचतो किंवा जे एक रोजगाराचं यांनी उदाहरण दिलं होतं, तर या अँगलनी आम्हाला त्याचं उत्तर द्या। परराज्यातल्या ज्या लॉटरी आहेत त्या लॉटऱ्यांचे 6000 ड्रॉ आज महाराष्ट्रामध्ये कमीत कमी चालतात आहे आणि महाराष्ट्र राज्यावर लॉटरीचा फक्त एकच ड्रॉ चालतोय। 1998च्या कायद्यानुसार आठवड्यातून एक ड्रॉ करण्याची मुभा दिलेली आहे, परंतु त्याला कायद्याची परिभाषा थोडक्यात बदलवून ह्या लोकांनी दर 15 मिनिटाला एक ड्रॉ याप्रमाणे अशा पद्धतीचे परराज्यातले आणि राज्य लॉटरीचे ड्रॉ पूर्वी चालू होते। राज्य लॉटरीचे ड्रॉवरती पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर राज्य लॉटरीची ऑनलाईन लॉटरी कंप्लीट बंद झाली। बंद झाल्यानंतर परराज्यातल्या ऑनलाईन लॉटऱ्यांचा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये सुळसुळाट झाला आणि सकाळी माणूस कामावरती निघाल्यानंतर तो डबा तसाच घेऊन त्या लॉटरी सेंटरवरती उभा राहतो, तर संध्याकाळपर्यंत आपल्या खिशातले सगळे पैसे हरेपर्यंत उभा राहतो आणि मग वैफल्यग्रस्त होऊन
शेतकरी, कामगार, युवक, बेरोजगार युवक अशा कितीतरी घटना आहेत की कितीतरी मुलं, शाळकरी मुलं वडिलांच्या खिशातले पैसे चोरून या लॉटऱ्या खेळतात आहेत. आणि आत्महत्या झालेल्या या बऱ्याचशा केसेस आहेत त्या रजिस्टर्ड आहेत गृह विभागाकडे, आणि गृह विभागाने त्याच्यावरती कारवाई केल्यानंतर यामध्ये बुलढाणा या जिल्ह्यामध्ये त्या तत्कालीन SP कृष्णप्रकाश प्रसाद यांनी त्यावेळेला कारवाई करून राज्य लॉटरी विभागाच्या ज्या सचिव आहेत कविता गुप्ता होत्या त्यांच्यावरती काही गुन्हे दाखल केलेले आहेत. मला वाटते कमीत कमी 28 ते 30 गुन्हे दाखल केलेले आहेत. याप्रमाणे जर लॉटरी जर गॅम्बलिंग नसती तर पोलिसांनी कारवाईच केली नसती, आणि जर पोलिसांनी कारवाई गैरमार्गाने केली असेल तर त्या पोलिसांना निलंबित करा ना. गोखले साहेब, आपण इथे आता बघितलेलं आहे की पोलिसांनी कारवाई केली. जर महाराष्ट्र राज्य स्वतःच लॉटरीला प्रोत्साहन देत आहे तर मग पोलिसांनी कारवाई करायची वेळच काय येऊन ठेपावी. आणि आता जसं नानासाहेबांनी सांगितलं की हा जो गॅम्बलिंगचा प्रकार आहे हा ओपन गॅम्बलिंग झाल्यामुळे शाळकरी मुलांपासून ते अगदी लोअर इन्कम ग्रुप मधले लोक पण अशा लॉटरी खरेदी करताना दिसतात. मग याच्या पाठीमागचे जे आपण दोन हेतू बघितले, एक महसूल मिळतो आणि एक कुठेतरी मटका गॅम्बलिंग बंद झाल्यामुळे याला प्रोत्साहन दिलं गेलं. या दोन्हीचा जो कॉन्ट्रास्ट आहे त्याच्यावरती थोडा प्रकाश घाला. एप्रिल 1983 पासून इतर राज्यांच्या लॉटरी महाराष्ट्रात विकण्यास सुरुवात झाली आणि त्याला आपण प्रतिबंध करायचा राज्य शासनाने प्रयत्न केला, पण सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला की इतर राज्यांच्या लॉटरीला तुम्ही प्रतिबंध करू शकत नाही, आणि तेव्हापासून ती खुलेआम त्यांची विक्री सुरू झाली महाराष्ट्रामध्ये. परंतु आता नानासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे की हे जे आहे दर 15 मिनिटाला ड्रॉ आहे आणि आपल्याला मात्र आठवड्यात नाही एकदा, असं का? आपले ड्रॉ दर दिवशी निघतात आणि दोन या लॉटरीमध्ये फरक आहे. याचा अर्थ मॅडम महाराष्ट्र राज्याची लॉटरी ही 1998च्या कायद्यानुसार चालत नाहीये. 1998च्या कायद्यामध्ये केंद्र शासनाने क्लिअर कट लिहिलेलं आहे की दर आठवड्याला एक ड्रॉ, दररोज जर एक ड्रॉ साहेब म्हणत असतील तर महाराष्ट्र राज्याची लॉटरी तरी कायदेशीर चालते का, हा माझा प्रश्न आहे. सर उत्तर द्या. होय, सांगा कसं काय. महाराष्ट्र राज्य लॉटरी कायदेशीर आहे. दर आठवड्याला एकच ड्रॉ काढतो आम्ही, त्याची नावं माझ्याकडे आहेत. सोमवारी जो ड्रॉ निघतो त्याचं नाव आहे सागर लक्ष्मी, मंगळवारी जो ड्रॉ निघतो त्याचं नाव आहे पद्मिनी, बुधवारी जो ड्रॉ निघतो त्याचं नाव अक्षय, गुरुवारी जो ड्रॉ निघतो त्याचं नाव पुष्कराज, शुक्रवारी जो ड्रॉ निघतो त्याचं नाव वैभव लक्ष्मी, आणि शनिवारी जो ड्रॉ निघतो त्याचं नाव महाराष्ट्र